एप्स्टीन फाईल तुम्हाला माहिती आहे? ते जागतिक दर्जाचं प्रकरण आहे. पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असंच काहीतरी घडलेलं आहे. एक अशोक खरात म्हणून एका भोंदूबाबाचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलं. आता हा भोंदूबाबा नुसता भोंदूबाबा असता, तर गोष्ट वेगळी होती. पण या भोंदूबाबाचे कनेक्शन महाराष्ट्रातल्या टॉप राजकारण्यांसोबत आहेत. अनेक मोठमोठे राजकारणी त्या बाबाच्या दरबारात जाऊन आलेले आहेत. आपलं पुरोगामी राष्ट्र मानणारा आपला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. पण या महाराष्ट्रामध्ये असे काही कारनामे उघडकीस येत आहेत, यावरून नक्की कोणाला दोष द्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे त्यांच्या संस्थेशी संबंध आहेत. तसेच त्यांनी त्या बाबांचं पाय धुतलेले आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत, ज्या एका गुरुला त्यांच्या त्या स्थानी गुरु होते ते. हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडतंय मित्रांनो आणि त्याच भोंदूबाबाचे पराक्रम जर पाहिले, तर डोळे पांढरे करणारे पराक्रम आहेत. त्याने जवळ-जवळ 58 क्लिप्स त्याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या आहेत. 58 महाराष्ट्रातल्या टॉप सेलिब्रिटी असतील, टॉप राजकारणी असतील किंवा त्यांच्या जवळच्या कोणाचे असतील, त्या सगळ्यांचे व्हिडिओज त्याच्यासोबत आहेत. त्याने ठरवलं तर आज तो महाराष्ट्र सरकार सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. महाराष्ट्र सरकार सुद्धा पडू शकतं. इतकं भयानक त्याच्यामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा कुठल्या वळणावरती चाललेला आहे, हे मात्र कळायला मार्गच नाही.